नमस्कार, कशा आहात आपण? नेहमीप्रमाणेच आजच्या व्हिडिओत आपण खूपच जास्त महत्त्वाच्या युजफुल टिप्स आणि ट्रिक्स पाहणार आहोत. नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा. इथे आपली पहिली टिप आहे काठापदराच्या साडीसाठी. अशा प्रकारच्या महागड्या साड्या आपण कधीतरीच घालतो आणि याला जर तुम्ही रेग्युलर प्रमाणे धुतलं तर या साड्या लगेचच खराब होतात. तर जास्त करून तर याला बाहेर ड्राय क्लिनिंगला दिलं जातं, पण सर्वांनाच ते परवडत नाही किंवा सर्वच ठिकाणी ही सुविधा उपलब्ध असेल की नाही सांगता येत नाही. त्यामुळे अशा महागड्या साड्या घरच्या घरी ड्राय क्लीन कशा करायच्या ते आज आपण पाहणार आहोत. तेही घरातीलच एक दोन वस्तू वापरून, जेणेकरून आपल्या साड्याही खराब होणार नाहीत आणि चांगल्या या स्वच्छ देखील होतील. यासाठी आपल्याला इथे लागणार आहे कोमट पाणी. 1 ते 2 ग्लास कोमट पाणी घ्या आणि त्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे खायचा सोडा. 1 चमचा खायचा सोडा टाकल्यानंतर 1 चमचा आपल्याला इथे मीठ टाकायचं आहे. 1 चमचा यामध्ये मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्या. त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे शॅम्पू. इथे तुम्ही कंडिशनर देखील वापरू शकता किंवा तुमच्याकडे जर लिक्विड डिटर्जंट असेल तर ते देखील टाकलं तरी चालेल. तर या 2-3 वस्तूपैकीच एक वस्तू टाका, जेणेकरून काय होतं, यामध्ये हार्ड केमिकल नसतात आणि आपली साडी खराब होत नाही. रेग्युलर साबण किंवा वॉशिंग पावडर अजिबात यामध्ये टाकायचं नाही. शॅम्पू सर्वांकडेच असतो, तो टाकला तर खूपच चांगलं. तर इथे यामध्ये आपण याला व्यवस्थित टाकून मिक्स करून घेतलेला आहे. त्यानंतर एका भांड्यामध्ये आपल्याला बकेटमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे लिक्विड पूर्णपणे टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला जी साडी स्वच्छ करायची आहे, धुवायची आहे, ती साडी आपण 5 मिनिटांसाठी यामध्ये अशी डिप करून ठेवणार आहोत आणि इथे मी नॉर्मलच पाणी वापरलेलं आहे. त्यानंतर पाहू शकता, अगदी याला आपण नेहमीप्रमाणे असं काही ब्रश लावायचा नाही किंवा थोडंसं आपटून साफ करायचं नाही. फक्त यामध्ये 5 मिनिट डिप करा आणि हाताने थोडंसं याला हलवून घ्या. त्यानंतर तुम्ही पाहता जेवढी पण यामध्ये घाण आहे किंवा एखादी बॅड स्मेल आहे ती पूर्णपणे निघून जाते. त्यानंतर पूर्णपणे 1-2 वेळा मी याला स्वच्छ पाण्यात काढलेलं आहे. पूर्ण पाणी यामधील आपण गळू देणार आहोत. त्यानंतर याला व्यवस्थित फटकून आपण सावलीमध्ये याला वाळवायचं आहे. उन्हामध्ये अजिबात वाळू नका, त्यामुळे साडी खराब होऊ शकते. तर ही अगदी सोपी पद्धत आहे घरच्या घरी साडी स्वच्छ करण्याची. एकदा करून पहा, तुम्हाला खूप छान रिझल्ट भेटेल. साडी खराब होत नाही आणि भरपूर पैसे वाचतात. यानंतरची आपली टिप आहे औषध गोळ्यांसाठी. आता आजकाल काहीही असो, थोडंफार आजार झाला, काही तब्येत ठीक नसली की आपण मुलांना, आपल्याला स्वतःसाठी देखील अशा प्रकारच्या औषधाच्या बॉटल आणतो. पण काय होतं, या ज्या बॉटल आहेत त्या जर कुठे प्रवासात घेऊन जायचं म्हणलं तर एक प्रॉब्लेम आपल्याला वाटतो की काही यामध्ये लिक्विड जे आहे औषध ते गळणार तर नाही ना, किंवा बॅगमध्ये कपड्यांवरती पडून बॅग खराब तर होणार नाही ना. तर त्यासाठी एक छोटंसं काम करा. कुठे प्रवासात तुम्हाला जर या औषधाच्या बॉटल किंवा एखादी लिक्विड वस्तू घेऊन जायची असेल तर त्यावेळेस आपल्याला एक पॉलिथिनचा असा छोटासा तुकडा कट करून घ्यायचा आहे आणि तो आपण यावरती असा ठेवणार आहोत आणि यानंतर आपण यावरती असं झाकण लावायचं आहे. बऱ्याच वेळा आपण जसं दूध, तूप घेऊन जातो एखाद्या बॉटलमध्ये, तर ते देखील सांडण्याची भीती असते. तर त्यावेळेस देखील तुम्ही ही ट्रिक फॉलो करू शकता. यामुळे अजिबात आपलं औषध बॅगला किंवा कपड्यांना लागणार नाही, गळणार नाही आणि वेस्ट होणार नाही. त्यासोबतच आपलं काम देखील वाढणार नाही. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल. यानंतरची आपली टिप आहे, आता थंडीमध्ये भरपूर गाजर भेटतात, स्वस्तही असतात. आपण वेगवेगळे पदार्थ यापासून बनवत असतो. पण जेव्हा आपण याला घरी आणतो तर अशा प्रकारे पिलरने याला वरचा भाग जो आहे त्याला साफ करतो. पण काय होतं, पिलरने असं साफ केल्यामुळे पाहू शकता खूप जास्त असं गाजर जो आहे तो वेस्ट होतो. वरचा भाग नाही म्हणलं तरी बराच असा निघून जातो आणि याला एवढं वेस्ट करत बसण्यापेक्षा एक छोटीशी ट्रिक फॉलो करा, जेणेकरून तुमचं हे काम अगदी सोपं होईल, लवकरही होईल, गाजरही वेस्ट होणार नाही. आणि पाहू शकता, आपण इथे पिलर वापरण्यापेक्षा जर चाकू वापरला तर आपले जे गाजर आहे ते खूप जास्त असे छान स्वच्छ होतात. आणि विशेष म्हणजे काय होतं, यामध्ये जे बारीक बारीक दोरे असतात तिथे एक छोटासा खड्डा असतो आणि त्यातच थोडी माती म्हणा किंवा खडे, वाळू भरलेली असते आणि ती काही पिलरने व्यवस्थित निघत नाही. परत गाजर खाताना ती मध्येच अशी करकर असं होतं. तर बऱ्याच वेळा हा प्रॉब्लेम तुमच्यासोबत आला असेल. आपण म्हणतो की गाजर तर स्वच्छ मी हे करून घेतलं तरीही हा प्रॉब्लेम होत आहे. तर याचं कारण तेच आहे की पिलरने ते व्यवस्थित निघत नाही. तर चाकूचा वापर करा, जेणेकरून पूर्णपणे तुम्ही याला अगदी कमी वेळात स्वच्छ करू शकता आणि तेही थोडंफारही वाया न घालता. यानंतरची आपली टिप आहे वापरलेल्या चहा पावडरसाठी. चहा झाल्यानंतर गाळणीमध्ये जी चहा पावडर असते त्याला मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं आणि त्यानंतर याला मी एखाद्या वाटीमध्ये ठेवून, प्लेटमध्ये ठेवून असं वाळत ठेवलं होतं. 1 ते 2 दिवसामध्ये छान चहा पावडर ही वाळलेली आहे आणि इथे आपण याला धुवून घेतलेला आहे, कारण की त्यामध्ये जो गोडपणा आहे किंवा दुधाचे कण आहे ते पूर्णपणे निघून गेले पाहिजेत, जेणेकरून
जेणेकरून आपल्याला हे वापरायला खूप सोपं जातं किंवा यामध्ये परत बुरशी येत नाही। तर पाहू शकता जी वापरलेली चहा पावडर आहे त्याला मी छान असं वाळवून घेतलेलं आहे आणि ही वाळलेली जी चहा पावडर असते त्याला आपण घरामध्ये भरपूर ठिकाणी वापरू शकतो। त्यातीलच एक खूप महत्त्वाचा उपयोग आपण पाहणार आहोत। तर इथे आपल्याला टिश्यू पेपर किंवा असा पेपर घ्यायचा आहे, एखादा कपडा जरी घेतला तरी चालेल। थोडा जाळीदार कपडा घ्या आणि त्यामध्ये अशा प्रकारे आपण वापरलेली चहा पावडर टाकायची आहे। याला व्यवस्थित असं बंद करून घ्यायचं आहे आणि टिश्यू पेपर वापरत असाल किंवा असा पेपर तर यावरती आपण एक दोन असे छिद्र पाडून घेणार आहोत आणि जाळीदार एखादा कॉटनचा कपडा असेल तर त्यावरती छिद्र पाडायची गरज नाही। तर यानंतर पहा याचा उपयोग जो आहे तो आपण घरामध्ये बऱ्याच ठिकाणी करू शकतो। जसे की आपल्या घरामध्ये बेड असतात तर बेडमध्ये आपण बऱ्याच वस्तू ठेवतो, कधीतरीच बेड उघडला जातो, नेहमी बंद असल्यामुळे त्यामध्ये कुबट दमट वास यायला लागतो। त्यासोबतच आपले जे शूज रॅक असतात ते देखील काही बुटाच्या घामाच्या वासाने त्यामध्ये दुर्गंधी यायला लागते किंवा फ्रीज काही तासासाठी बंद असलं तर त्यामध्ये बॅड स्मेल येते किंवा भरपूर वस्तू एकत्र ठेवल्यामुळे देखील यामध्ये वास येतो। तर कोणत्याही ठिकाणची तुम्हाला जर दुर्गंधी घालवायची असेल तर हे छोटंसं काम करा। त्या ठिकाणी आपल्याला वापरलेली चहा पावडर अशा प्रकारे ठेवायची आहे, पूर्ण दुर्गंधी निघून जाते। आजच करा आणि ट्रिक आवडली असेल तर मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा। यानंतरची आपली टिप आहे सॉक्ससाठी। आपल्या आता थंडी सुरू झालेली आहे तर नक्कीच सर्वांकडे 2-3 जोडी तरी सॉक्स असतात, त्यामध्ये एखादी जोडी कधीतरी खराब होते किंवा हरवते। तर अशा वेळेस आपण जो एक खराब झालेला घरामध्ये असा सॉक्स असतो तो खूप छान त्याचा रियूज करू शकतो, वापरात आणू शकतो। आणि त्यातीलच एक महत्त्वाचा आणि सर्वांच्याच कामी येणारा उपयोग म्हणजे इथे आपण घेतलेले आहेत तांदूळ। तुम्ही तांदूळ वापरायचे तुम्हाला नसतील तर तुम्ही इथे वाळू देखील घेऊ शकता, बारीक वाळू घ्या किंवा इतर एखादी वस्तू घेतली तरी चालेल। आणि या जुन्या सॉक्समध्ये आपल्याला हे भरून घ्यायचं आहे। आता थंडी सुरू झाली की खास करून जे आपल्या घरामध्ये वृद्ध माणसं असतात त्यांना खूप जास्त त्रास व्हायला लागतो, जसं की कंबरदुखी म्हणा किंवा जॉईंट पेन होतो। त्यासोबतच इतर काही आजार असतात, अगोदर कुठे हाड तुटलेलं असेल तर ते अचानकच दुखायला लागतं, तिथे सूज येते। तर अशा वेळेस आपण डॉक्टरकडे जातो, नक्कीच डॉक्टरकडे जायला पाहिजे। पण थोडंफार काही दुखत असेल जसं की जॉईंट पेन म्हणा किंवा पिरियड्समध्ये पोट कंबर दुखणे, त्यासोबतच कुठे थोडा पाय मुरगळला तर कुठे हलकी सूज आली असेल, मुलांना सर्दी खोकला होत असेल तर त्यावेळेस एक छोटंसं काम करायचं। अशा प्रकारे सॉक्समध्ये तांदूळ किंवा आपण यामध्ये टाकणार आहोत वाळू आणि त्यानंतर आपल्या चपात्या झाल्या किंवा असा थोडाफार तवा गरम करा आणि गरम तव्यावरती आपण हा सॉक्स असा ठेवणार आहोत। फुल गॅस तवा असा गरम करायची गरज नाही, फुल गॅस करून फक्त थोडासा तवा हलका गरम करा किंवा चपात्या झाल्यानंतर जो गरम तवा असतो त्यावरती देखील तुम्ही ही प्रोसेस करू शकता। हे असं सॉक्सचं छोटंसं गाठोडं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि छान हे बऱ्याच वेळ असं गरम राहतं। त्यानंतर पहा जसं की मी म्हणलं कुठे आपल्याला काही त्रास असेल, सूज आली असेल, पाय मुरगळला असेल किंवा काही कंबरदुखी पोटदुखी तर त्या ठिकाणी आपण याला असं हॉट बॅग सारखं ठेवू शकतो, जेणेकरून काय होतं खूप जास्त आपल्याला आराम वाटतो। नक्कीच आपली जी सूज आहे ती कमी होते। एकदा ट्राय करा, तुम्हाला खूप छान अनुभव येईल। म्हणजे यामध्ये आपल्याला जास्त काही करायचंही नाही, पैसेही खर्च होणार नाहीत, घरातीलच जुन्या वस्तूचा असा उपयोग करून आपण बऱ्याच समस्या आपल्या दूर करू शकतो। आणि विशेष म्हणजे एकदा जर आपण हे असं गरम केलं तर यामध्ये आपण जो सॉक्स वापरलेला आहे त्यामुळे हे खूप छान बऱ्याच वेळ असं गरम राहतं आणि आपल्याला आराम वाटतो। तुम्हाला सर्वात जास्त कोणती टिप आवडली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा। असेच उपयोगी व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते। धन्यवाद।